मोबाईल तोंडापाशी हात कुठे घालतोयस? रिक्षा पलटी झाली आणि हा आपल्या बाजूला आहे पंपन ब्रिज. स्ट्रेट नो इनसाइड गो रॉड स्ट्रेट पेट्रोल बाहर आएगा. अमरे गांजा ना हेल्मेट ना पायतान काय आहे तू? बायको पोचलो धनेश्वरीला. मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मदुराई आपली बघून कंप्लीट झालेलं आहे. बघून म्हणजे 2 स्पॉट होते मेन, म्हणजे मुरुगन टेम्पल एक होतं आणि मीनाक्षी मंदिर एक होतं. तर दोन्हीकडलं दर्शन झालेलं आहे. मुरुगन मंदिराचं तर काय रात्रीच केलं ते तुम्ही बघितलंच, पण मीनाक्षी मंदिराचं दर्शन सकाळी 7 वाजता 7:30 वाजता इथनं निघलो. 8 वाजता लाईनमध्ये उभं राहिलो. त्यानंतर कुठं 10:30 वाजता 10:30च्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो तिथनं. आता हे 11 चेकआउट होतं, पण आता वाजले ती 11:55. त्यामुळं चेकआउट टायमिंग तर पुढे गेले. आता मदुराईमधील मीनाक्षी मंदिराचं फुटेजेस तुम्हाला काय शक्यतो बघायला मिळणार नाहीत, कारण तिथं कमरेचा बेल्ट न्यायला परवानगी नाही, तर कॅमेरा तर लई लांबच. भविष्यात कधी मदुराईला येणं झालंच तर 100% मीनाक्षी देवी मंदिराचं दर्शन घ्या. अतिशय सुंदर आणि अतिशय प्राचीन असणारं मंदिर आहे, ती अवश्य भेट द्या. मंदिरामध्ये मीनाक्षी देवीची मूर्ती आणि सुंदरेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे. अतिशय सुंदर आणि शांत, मनाला शांती देणारं ठिकाण आहे. तुम्ही कधी मदुराईला आलास तर अवश्य भेट द्या. आता सध्या आपण निघणार आहे रामेश्वरमकडे. 170 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्याचबरोबर काल सकाळी अभि 32 रायातून निघाला होता. तो आपल्याला आता गाठ पडेलच, मदुराईतच गाठ पडेल, कारण आपल्यापासून तो फक्त आणि फक्त 31 किलोमीटरच लांब होता 10 मिनटापूर्वी. म्हणजे तो आता 15-20 वर आला असेलच. आता थोड्या वेळात गाठ पडेलच आपल्याला. तर इथनं निघूया. इथनं निघायचं टायमिंग झालेलंच आहे सध्या. आपलं चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आत्तापर्यंतचा दक्षिण भारताचा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. अरे देशी कलाकार झालं का? बाय बाय मदुराई, भेटू पुन्हा एकदा, पुन्हा कधीतरी. रूठा हुआ. आली का सगळी? चलो चला. नाना मामांचा पेट्रोल स्टॉप चालू झाला आहे. तोपर्यंत आपण अभि कुठं आलाय बघूया 1 मिनिटात, कारण अभि जवळच आलेला आहे. फोन कोण लावलाय त्याला? व्यस्त लागायला लागलाय. आला नानाने फोन उचलला म्हणल्यावर आला देव. नाना उडी मारा, त्याशिवाय दिसणार नाही तुम्ही. आला भाऊ आला आपला, भाऊ आला. 1200 किलोमीटर घोंगडा हातरूनच आलाय बघा. हे बघा घोंगडे टाकून आलाय तो. या स्वागत आहे. लय कापला अंतर भयंकर. आम्हाला खात्री होती, फक्त म्हणलं त्या दोघांच्या मुळेच नाही. मग काल मी 7 वाजता 8 वाजता इथं होतो. भाऊ आपला 32 राळातून थेट निघला या तामिळनाडूला. म्हणजे आपला ग्रुप 16 तारखेला निघला दक्षिण भारत सफर करायला. त्यात आपला अभिषेक भाऊ राहिला होता पाठीमागं, म्हणजे त्यांना नाहीच म्हणून सांगितलं होतं, पण काय गाड्याला राहावं नाही. आणि लोकेशन बघून ती सारखं असं उंचाळून यायला लागलं. शेवटी गाडी तयार नव्हती, तयार केली दुसऱ्या, म्हणजे काल तो निघालाय आणि 24 तासात 1260 किलोमीटर मारून तो आत्ता इथं मदुराईमध्ये टच झालाय. पंपावरती आम्ही थांबलोय. जस्ट इथं आत्ता आम्हाला गाठ पडलाय. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडंच ऐकून घेऊ की 1260 किलोमीटर त्यानं मारलं कसं एका दमात आणि एका टाइमला. कुठल्या ओढीनं मारलं एवढं? म्हणजे तुमची ओढ एवढी होती की मला काय दुखतंय काय होते त्याशी काय नाही, फक्त एकच टार्गेट होतं, या लोकेशनला पोहोचायचं, यांच्या जवळ जायचंय आपल्याला. असं डेडिकेशन पाहिजे. म्हणजे
येणार आहे म्हणून पण जी घरात बसतात त्यांच्यासाठी खास डायलॉग आहे हो. हा. ज्याला याच आहे तो कसा पण गाडीचा येतोय. कोळसा करून कसा पण इथं पोहोचेल. समजने वाले को इशारा काफी है. तर ह्यो होता 24 तासातला 1260 किलोमीटरचा प्रवास. भावापाला आता आपल्यासोबत संघच पुढे धनुषकोडीला जाणार आहे आणि इथनं पुढली सगळी राईड आपल्या संघच असणार आहे. आणि त्यामुळे आता आम्हाला ग्रुप परिपूर्ण असल्याचं हा, त्यातनं पण आमचे हनुमंत नाना महाजन काका नाहीतच यात. महाजन काका असले तर महाजन काका असले की काही ढगात लाईट लागती. त्यामुळं हनुमंत नाना महाजन काका ते नाहीत. आता बघू पुढच्या राईडला बघू. अभि तर आलाय आता. अभिला घेऊन आता निघायचं आहे धनुषकोडीकडे. तर पंपावर जास्त वेळ घालवत बसायचं नाही. 170 किलोमीटरचा फक्त प्रवास आहे. जायचं ना का 170 किलोमीटर. तर सगळ्यात महत्वाचं अभिच्या गाडीला सल्यूट मारला पाहिजे. गाडी BS3 KTM 390 आहे. ती नॉनस्टॉप आल्या 32 आहेत नाही इथं. 1260 किलोमीटर नॉट ए जोक. ती पण जुनं मॉडेल. तर आता वेळ घालवाय नको. पंपावर आपण 170 किलोमीटरचा पुढला प्रवास आहे. पडदिशी आपण इथं निघू आणि पुढल्या प्रवासाला सुरुवात करू. काय नारळाचे फोन आहे तिकडं. जबरदस्त भयंकर नारळी चारी बाजूला. पुढे ठेव पुढं. इकडे इथं तर मानव नाही आपल्यामुळं नाही. हे चावल तोंडापाशी हात कुठे घालतोयस. वर ठेवते हे जाऊ पलीकडे. काय चला नाही दुसरा ट्रक एखादा तुडवून जाणार हो. बाकी काय नाही. पाकच मारणार. वाईट मिस्टर चापरे अमरे गांजा ना हेल्मेट ना पायतान. काय हाय तुझ्याकडं. कानात हेडफोन. कांड उघडी पडल्या माग. स्पीड काय कमी येत नाही. दिस इज द पल्सर बॉडी पल्सर. साईज बघितली. साईज नारळाची साईज बघितली. साईज आपल्या डोसक्यापेक्षा मोठा आहे नारळ. साईज एवढाच पडला होता डोक्यात. मी याला अरे तसं काय सांग बोलत जाऊ नको ब्लॉकमध्ये. स्टॉप झालेला आहे आपला. नारळ पाणी प्यावं. आता हे गोप्रोमध्येच मी शूटिंग करायला लागले हेल्मेट घेऊन. नारळ साईज बघा. नारळ साईज मोठी सांगितली की मी आता. साईज बघितली का साईज. एवढा मोठा नारळ आपल्या शरीरात तर काय मिळणार नाही. जवळपास एक 1.25 लिटर तरी पाणी निघणार आहे. एवढा मोठा नारळ आहे. म्हणजे माझ्या तोंडाच्या केवढा आहे बघा. एवढा मोठा साईजचा नारळ. 70 रुपयाला इकडे पण. म्हणजे आपल्या इकडे पण आहे 70 रुपयाला. पण एवढा मोठा पीस नाही. तो लय मोठा पीस आहे. जवळपास एक 75 किलोमीटरचा प्रवास राहिलेला आहे. 100 किलोमीटर क्रॉस झालेली आता. कार निघाली दोन्ही हाताने धरल्याशिवाय नारळ धरायला नाही. एवढा जाड आहे. असा काकद धरूनच प्यायला लागतोय. सीनरी. आता हे झाड कशाचं आहे माझ्या लक्षात येणार झालंय. मस्त पैकी सीन तयार झालेला आहे. आता रामेश्वर आपल्यापासून फक्त 30 किलोमीटर राहिलेला आहे. पण छोटासा एक चेंज आहे. तो म्हणजे आपण थेट धनुषकोडीला जाणार आहे. थेट. कारण आता वाजले ती 3:30. आपण 5 वाजेपर्यंत काही पण करून धनुषकोडीला पोहोचू शकतो. हाय इथं आत आहे. सगळं आहे या. நீங்க தானே தெரியதா வெங்கட் அப்படியே தராங்க. हा ह्यानं काय भजनच म्हणलं. मला काय कळलंच नाही. लय काय बोलला कॅमेरा. भाषा काही कळतच नाही मला. फुल्ल स्ट्रेट नो इनसाइड गो रॉड स्ट्रेट. पेट्रोल बाहर आएगा. अरे भरत्या का नाही.
हो 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 ओके ओके ओके. मित्रांनो स्वागत आहे रामेश्वर नगरी रामेश्वरमला. इकडं समुद्र आहे, इकडं समुद्र आहे, दोन्हीकडे समुद्र आहे. आणि हा ब्रिज क्रॉस करत आहे आपल्याला रामेश्वरम सिटीमध्ये. आणि हा आपल्या बाजूला आहे पंपन ब्रिज. तुम्ही भरपूर अशा व्हिडिओमध्ये बघितला असेल, पिक्चरमध्ये बघितला असेल, तोच हा पंपन ब्रिज आहे. रिक्षा पलटी झाली, रिक्षा पलटी झाली. गाडी ऑफ, गाडी ऑफ, गाडी ऑफ. काय गडी वाचला. चला, काय रिक्षा डोळ्यापुढं पलटी झाली आणि काय माझा कॅमेरा बंद होता या टायमाला. नाही जोरात जोरात पलटी झाला तो. काय मी म्हटलं अशी रिक्षा असला कसला टर्न मारला, डोसक्याच्या वर टायर उचलला येणं. बघतोय तर येऊ कलांडला टाम मध्ये पलीकडं. हा दारू काढलं त्यानं, ते एकदम बाऊच चाललं. समुद्र चालू झालेला आहे मित्रांनो. पोहोचलेलो आहे धनुषकोडीला. इकडं समुद्र तिकडं समुद्र, दोन्हीकडे तुम्हाला समुद्र बघायला मिळणार. जरा थांबा, एवढी झाडी संपली की समुद्र आहे. आता माझ्याकडे ड्रोन पण आहे, पण ह्यावर जे बाहेर ससं दिसायला लागलाय त्याच्या वेळेने मी ड्रोन उडवणं झालोय. कारण ज्यावेळी जटायू पाशांजवळ मी गेलो होतो, जटायूचा स्टॅच्यू जिथं होता तिथं ड्रोन उडवला आणि यातला एक बहिरचा लागला मागं. बहिरचा ती घार होती माहीत नाही मला आता, पण हे तणकून मागं लागला. आता म्हणलं ड्रोन फुटतोय आपला इथंच. नशिबानं ड्रोन खाली घेतला. आता इथं पुढं पाखरं बघा किती आहेत, एका जागेवर पासा आहेत. मित्रांनो बघू शकता आपल्या उजव्या हाताला सुंदर असा समुद्र किनारा आहे. एक नंबर दृश्य आहे, एक नंबर. पण भयंकर गर्दी आहे बरं का. आज रविवारचा आम्ही बरोबर आलोय. अजून रूम वगैरे काय घेतलेलं नाही. डायरेक्ट म्हटलं धनुषकोडी करायची मग रूम घ्यायची, म्हणजे उद्या आणि परत इकडे यायला नको. त्यामुळे आज टुरिस्ट पॉईंटवर भयंकर टुरिस्ट आले ते, भयंकर जबरदस्त सी आलेलं आहे धनुषकोडीच्या लाईट हाऊस वरती. हो पोचलेलो आहे भारताच्या शेवटच्या टोकावरती, म्हणजे धनुषकोडीला. एकदम लास्ट लँड, इंडियाज लास्ट लँड म्हणते त्याला. आणि इथूनच पलीकडे आहे राम सेतू, जो की श्रीलंकेला कनेक्ट होतो. आता माणसाने सांगाय मोकळं झालो. कुठं फिरलो? रस्ता सपस्तावर फिरलो. चला शेवटच्या पॉइंटला मस्तपैकी फोटो काढूया. बायको पोचलो धनुषकोडीला. पोचलो धनुषकोडीला. मामांचं काय नादच वेगळा आहे. नाना तुम्ही काय म्हणणार आहे? काय म्हणा बायकोसाठी काय म्हणणार आहे? बायको म्हणा कुठे फिरला, मी म्हणणार रस्ता सपस्तोर फिरलो. इथं रस्ता संपलाच की. होय काय, तू काय बायकोसाठी म्हणणार आहेस काय? बायकोच अभि तू काय म्हणणार आहेस काय बायकोसाठी? एकच सांगणार, पाठवल्याबद्दल धन्यवाद. लेट का होईना पण पाठवलं, धन्यवाद. नाही मी एकच गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या विना 15 दिवस थांबणार आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद. तीच लय माझ्यासाठी. तू बरोबर शाळेतून चढा मारला सगळ्या. नाराज करायचं नाही. मित्रांनो ज्याच्यासाठी केला होता अट्टहास तो आज पूर्ण झालेला आहे. जवळपास 7 दिवसानंतरचा प्रवास आपला येऊन थांबलेला आहे धनुषकोडीला, जो की आपण म्हणू शकतो इंडियाज लास्ट लँड, म्हणजे भारताच्या जमिनीचं शेवटचं टोक जे आहे ते रामसेतूजवळ धनुषकोडीला आहे. आणि आता आपल्या सगळ्या गाड्या इकडं लाईनअपनं लागलेल्या आहेत. आपण इथं पोचलेलो आहे सगळीजण.
आणि आपल्या राईडमधला एक अर्धा अध्याय कंप्लीट झालेला आहे जो की धनुष्कोडी पॉईंट होता. इथनं पुढं अर्धी राईड पुन्हा एकदा चालू होईल. जसं की आपण म्हटलं होतं 10-12 दिवसाची राईड आहे, त्यातल्या 5व्या दिवशी आपण पोचलेलो आहे धनुष्कोडीवरती. म्हणजे शब्दात सांगू शकत नाही की जवळपास 1500 किलोमीटरची राईड मारून आज इथं पोचलेलो आहे. मग कसं वाटतंय? फील आला नाना काय तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला कळवा गेला. आतापासूनचा जो प्रवास केलाय हा. एवढा थकवा आला होता. पूर्णपणे इथं थकवा एका झटक्यात थकवा गेला. मस्तच वाटतं. त्यापेक्षा आणि उद्या रामेश्वरमचं जर दर्शन घेतलं हा तर आपली फ्रेश राईड तिथून चालू मस्त. बरोबर. मग बाकी बाबा काय म्हणताय? जबरदस्त राईड मला आल्यापासून सगळ्यात जबरदस्त अनुभव. तेवढा आहे. आपण भारताच्या एका टोकाला पोचलो. बरोबर, खूप छान वेगळाच आनंद आहे. आनंद आहे. सनसेटचा टाईम आहे, थोडाफार सनसेट बघून घेऊ. कलमजी व्हाट्स मीन्स कलमजी? नो उसका मीनिंग मीनिंग सर जाओ गो कलमजी. ओके नो प्रॉब्लेम. थँक्यू. तर इथं 5 वाजताच बंद होतंय. तसं आपल्याला 6-6:30 वाजले. किती टाइम झाला हर्षा? टाइम किती झाला अभि? 5:54 झाले. म्हणजे 6पर्यंत तिने आपल्याला बऱ्यापैकी थांबून दिलेलं आहे. इथं 5लाच बंद होतंय. हे बघा सगळी माणसं इथनं चालवायचं चालू आहे तिथं. त्यामुळं आपल्याला जो एक्स्ट्रा टाइम मिळाला त्याचवर तिचं मेहरबानी. तर चला आता इथं सगळं झालेलं आहे. रामसेतू सगळा पूर्ण पाण्याच्या खाली आहे. तो काय डोळ्याने दिसत नाही. त्यामुळं इथनं निघूया आता. अजून रूम पण बुक करायचे. या युट्यूबवर येईल का मी हा व्हिडिओ मध्ये? हा येणार तुम्ही व्हिडिओमध्ये येणार. हो काय करू आपण चॅनलला? ओके बाय. हा कुठे फिरायला? आज दक्षिण भारत आहे पूर्ण. दक्षिण भारत. हो भेटू. भेटू. हो चला. हो थँक्यू. हा बसला आपला धनुष्कोडीला राऊंड पूर्ण. चला